हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. माझ्याकडे एक शिळी पोळी होती, त्याचा चुरमा केला आहे, बारीक चुरून घेतले मिक्सरमधून. तुम्ही हाताने पण करू शकता काल रात्रीची असली तर. आणि हो का, हे कांदा आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, हे मिरची लागणार आहे, हळद लागणार आहे आणि काळा मसाला लागणार आहे. ह्याला आता हो का, मी आता ना तेल गरम ठेवले. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मला जिरे मोहरी टाकायची. हे बघा, तेल चांगलं गरम झाले, त्याच्यात जिरे आणि मोहरी टाकले. त्याच तेलामध्ये थोडा काळा मसाला, मिरची आणि हळद टाकायचं आणि ते सगळं मिक्स करायचं. तुम्हाला टाकायचे तर साबूत शेंगदाणे आणि टोमॅटो टाकायचा. मी टोमॅटो टाकायचा विसरले. टोमॅटो टाकायचा बरं का, कच्चाच टोमॅटो टाका, ह्याच्यामध्ये टाकायचा नाही. आता हे चांगलं तडतडून आले. बंद करते. आता हे सगळं मिक्स करते मी. मीठ घेतले, चवीपुरतं मीठ घ्यायचं. तुम्हाला पाहिजे असेल तर लिंबू साखर घेऊ शकता, आवडत असलं तर. मला आवडत नाही. सगळं मिक्स करते मी. शेंगदाण्याचं कूट, कांदा, मीठ मिक्स केले. तुम्ही ह्याच्यात साबूत शेंगदाणे टाकू शकता, मी टाकलेले नाही. कांदा बारीक चिरून घ्यायचा बरं का, आपल्याला खायचा, पोटाला पचावं लागतं. त्याला तिखट चुरमा म्हणायचा, पुडीचा तिखट चुरमा, तिखट चिवडा न शिजवता केलेला. आता हे बघा, ह्याच्यात घेते मी सगळे इथं. आता हे तेल घेते तळतळलेलं. आपल्याला लागेल त्याप्रमाणे तेल टाकायचे. तेल काय जास्त टाकायचं नाही. आता ह्याच्यात मिरची टाकली, अर्धा चमचा मिरची टाकली आणि 1 चमचा काळा मसाला टाकला. आता हे सगळं मिक्स करून असं मिक्स करायचं. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. सॉरी बरं का, हळद टाकायची विसरली. मीठ आणि लिंबू आणि साखर पण टाकू शकता, पिठी साखर टाकायची दळलेली. आता हे पसरून घेतलं. त्याला शिजवायचं नाही, काय नाही, पसरून घेतलं. त्याच्यावर तेल आणि हे टाकलं. आता हे मिक्स करायचं. हाताला पोळाला असं तुम्ही करू नका बरं का, फोडणी घेतली आहे. असं मिक्स करून त्याच्यावर लिंबू घ्यायचा आणि खायचं. आणि तुम्हाला लिंबू साखर जर मिक्स आवडत असेल मध्ये घेतलेली तर घ्यायची. असं मिक्स करायचं, चांगलं मिक्स करायचं चांगलं. माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, कस्तुरी मेथी नाही आहे. तुम्ही कस्तुरी मेथी, कोथिंबीर पण टाकू शकता बरं का. हो काय, आणि असंच खायचं. तुम्हाला ह्याच्यावर फरसाण घ्यायचं असलं घ्या, दही घ्यायचं असलं घ्या, तुम्हाला जे आवडेल ते घ्या. मी फक्त लिंबू घेणार आहे. ह्याला शिळ्या पोळीचा तिखट चुरमा म्हणते बरं का. किती छान दिसायला आहे बघा. आता ह्याच्यात लिंबू पिळायचं आणि खायचं. माझी जरी तिखट चुरम्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.